नाही 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 मला नाही जमणार आहे म्हणवा ऍक्टिंग वगैरे. मी फार तर हा ऑडियन्स म्हणून येईन तालमीला. सायली आपल्याकडे ऑडियन्स आहे, आपल्याला ऍक्ट्रेस हवी आहे. प्लीज ट्राय करून बघ ना प्लीज. काय करू मी, काय करू, ट्राय करून काय करू? हे बघ माझा अख्खा दिवस ना जॉब आणि कॉलेज त्या सगळ्यामध्ये जातो आणि लांब तू काय हे शूट बीट काय चाललंय? अगं शूट नाही, मेकिंग ऑफ वन ऍक्ट करते. न्यू वे टू रिपोर्ट समथिंग हॅपनिंग. रेणुका मग जरा आधी सांगायचं ना मला, म्हणजे मी जरा बऱ्या शब्दात बोलले असते. हे बरं कॅमेरा समोर तुला ऍक्टिंग करता येते पण नाटकात नाही. नाही ऍक्टिंग नाही, मी फक्त प्रेझेंटेबल राहायचा प्रयत्न करते. जे मला जमतं हा ते ऍक्टिंग वगैरे म्हणजे असं स्टेजवर उभं राहून डायलॉग्स वगैरे म्हणायचे आणि नाही जमणार. तुला नाही जमणार मग कुणाला जमणार सांग, कुणाला जमणार? काय म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला नाही जमणार म्हणजे मी काय येता जाता काय धवल सारखी डायलॉग बोलत फिरत असते का? बघ तसं नाही. नाही तसं नाही, पण तुला चॅनल हेड व्हायचंय ना, सो इट्स क्लोज टू युअर फील्ड. एक्झॅक्टली, इट्स क्लोज टू माय फील्ड. इट्स नॉट माय फील्ड. नाही जमणार, डेफिनेटली नॉट. सायली 7 दिवसावर प्रयोग आला आणि अजून मुलगी सापडत नाही आपल्याला. हो ना सायली विचार कर, तू ऍक्टिंग करतेस, तुझा परफॉर्मन्स बघायला खूप लोक आले आणि तुझा परफॉर्मन्स बघून तुला एखादी फिल्म ऑफर झाली आणि मग तू स्टार झाली आहेस. स्टार यार, कलाकार. विचार कर सायली, स्टार. एक्सक्यूज सायली प्लीज ना. काय झालं परी? काय चाललंय? ओप्स सॉरी, तुम्ही बोलत होतात नाही का? खूप सॉरी. विचार कर. एक्सक्यूज सायली स्टार. ओके ते सगळं मान्य आहे. स्टार वगैरे सगळं ठीक आहे, पण ना माझा एकच जेन्युइन प्रश्न आहे की ज्या गावाला जायचं नाहीये त्या गावाची बस का पकडू मी? एक्झॅक्टली बस कशाला पकडायची? स्टार झाल्यावर तर गाडी येईल आपल्याकडे, मग गाडी नॉट द टाइम. सॉरी सायली, अगं पण तू जर रोल केला नाहीस तर कोण करणार? तेच ना, कोण करणार? सायली नाही पण मला नाही जमणार, नाहीच जमणार. सायली तू माझी लाडकी आहेस की नाही? नाही. माझं तुझ्यावर, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? प्लीज प्लीज नाही. आय एम सो सॉरी, प्लीज डोंट फोर्स. आय एम सो सॉरी. सायली एकदा ओके ओके का ओके नॉट ओके? आपल्याला हिच्यावरच तो होता, आता 7 दिवसात दुसरी ऍक्ट्रेस कुठे मिळणार? सायली ऐक तुमचं. सायली म्हणून आपण ट्राय करून बघतो, जमेल तुला, बघ ना एकदा. नहीं हमको नहीं जमेगा. आय थिंक शी इज राईट. म्हणजे एवढ्या कमी वेळात एखादी नवीन लँग्वेज शिकणं इट्स डिफिकल्ट. बोल सम्राट. मी काय म्हणतो, तो मंदरने जेव्हा आपल्या वडिलांना बांधतो ना तेव्हा हा एवढा दोरखंड पुरेल का साखळदंड आणू? अरे बाबा, आपल्याला प्रयोगापुरताच बांधायचा आहे, कायमचा नाही. कसं आहे, वडिलांचा रोल चक्र्या करतोय ना, म्हणून कायमचा बांधला तर आपल्याला जास्त परवडेल. हॅलो एव्हरीबॉडी. हॅलो घ्या. हा काय मरत नाही 100 वर्ष. काय किरण, किती उशीर? आपलं कितीला भेटायचं ठरलं होतं? सॉरी, पण आपल्या आधी माझं आणखी कुणाला तरी स्पेशल भेटायचं ठरलं होतं. मीन डेट? नॉट डेट बट सॉर्ट ऑफ डेट. अरे इथे प्रयोगाची डेट जवळ आली आहे आणि तुम्हाला डेटिंगचे प्रयोग करण्याचं सुचतंय? मग ना फुकटची हाय मारी नुसते. ए बाळा, हाय मारी नाही, चाय खारी. जा सगळ्यांसाठी चाय खारी सांग जा. कारण मी जिच्या बरोबर डेटला गेलो होतो तिला मी पटवलं. तिथे आपण अजून उभे राहिलो नाहीये स्टेजवर आणि याला उभं राहायचंय बोल्यावर. तसं नाही रे बाळा, म्हणजे तिला मी आपल्या एकांकिकेत काम करण्यासाठी पटवलं. हा, मग कुठे आहे ती? प्रज्ञा. अरे ही तर तीच आहे ना जी फ्रेशर्स पार्टीला तुझी पार्टनर होती. राईट. आणि जिने गरब्याच्या वेळी तुला दिलेली त्यावेळेस तिने दिली असेल टांग, पण आता चांगलाच भाव देते, कळलं काय बाळा? काय बोलतो मग? हाय गाइस. हाय.
सॉरी, आय वॉज ऑन कॉल. नो इश्यूज, नो इश्यूज. वेल, मी सांगितलं नीरवला, यू आर डन फॉर द रोल. डन काय? थांब, अजून वाचलं कुठे? थांब जरा. हो म्हणजे एकदा वाचायचंय. दॅट्स जस्ट फॉर फॉर्मॅलिटी. काय नीरव? सो वाचूया एकदा मग. शुअर शुअर, प्लीज 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 कम प्लीज. बरं, काही चहा वगैरे घेणार? हो चालेल. ए बाळ सम्राट, जा सगळ्यांना चहा सांग जा. हा, प्रज्ञा, तू हा सुमित्राचा पॅच वाच. तर ओके. पण दादा, एवढ्या साध्या गोष्टी पण कसा विसरू शकतोस तू? कालपर्यंत तर तुला सगळं सगळं आठवत होतं. मग एका रात्री तसं काय झालं की तू आम्हालाच नाही तर स्वतःला पण विसरलास, स्वतःला पण विसरलास? हा, प्रज्ञा, काय माहिती का, खोटा सूर लावू नकोस. खरा स्वर, खरा स्वर. हा स्वर. हा. स्वर म्हणजे तसं नाही. खऱ्या आयुष्यात आपण जसं बोलतो ना तसं बोल. म्हणजे डोंट ऍक्ट. हो, पण ह्याने तर मला ऍक्ट करायलाच बोलवलं. हो. अगं हो. हा, तू एक काम कर, टोन डाऊन करून वाचून बघ. ओके ओके. पण दादा, एवढ्या साध्या गोष्टी पण कसा विसरू शकतोस तू? कालपर्यंत तर तुला सगळं आठवत होतं. मग एका रात्री तसं काय झालं की तू आम्हालाच नाही तर स्वतःला पण विसरलास? स्टॉप स्टॉप स्टॉप, थांब. गिव्ह मी अ मिनिट. हा, मनवा. आणि ही आहे HK कॉलेजची रिहर्सल रूम. आणि रूम मध्ये काय होणार आहे ते सांगणार आहे. मागे जा, मागे मागे. जा. ओके. अजून अजून जा, अजून जा. धवल, जागा संपली, अजून किती मागे जाऊ? अगं या फ्रेम मध्ये तू एकतर मावत नाहीस आणि मावलीस ना तर क्लिअर दिसत नाही. धवल, अगे फक्त डोळे दिसतायत. काय नाही बडबडतोयस? आणि मला मागे पुढे जायला सांगण्यापेक्षा जरा कॅमेरा झूम इन झूम आउट कर ना. हायला, हे लक्षातच नाही आलं आपल्या. लक्षातच नाही आलं आपल्या. हे बघ, ही लेन्स असते ना ती अशी फिरवायची असते. हे बघ, टोस्ट वर जसा मस्का फिरतो ना तसा आपला त्या कॅमेरावर फिरतो. कळलं काय? बर. चल कर बघ आता. हे बघ, नीट कर. हे बघ, हा टोस्ट आणि हा मस्का. भाई हे बघ. ओ ओ ओ ओ. टोस्ट करपला. आय डोंट थिंक दुसरा कुठला ऑप्शन आहे. मनवा, पण तिला जमत नाहीये यार. आय नो. बरं चल, ठीक आहे, आपण तिची वाक्य कमी केली तर चालणार आहे? असं कसं करणार नीरव? अरे यार, मग काय करायचं मनवा? एकांकिका उभी कशी राहणार आहे सांग मला. चल सोड, आपण दुसरं कोणीतरी बघूया. हा, त्या सत्तूच्या सीनचा विचार केलास तू? हो केला. मला नाही वाटत तो जास्त भडक होईल. म्हणजे जेन्युइनली प्ले केला ना तर होईल बघ. हो, पण त्याची शेवटची काही वाक्य ना ती अजिबातच फ्लो मध्ये बसत नाहीत ग. ती बदलून बघ ना. नाही? काय काय झालंय? नाही, काही नाही. काही नाही, ते आम्ही फक्त आलोय. तुमचं चालू द्या. काय झालंय चॅम्प? काही नाही, आम्ही फक्त आलोय, तुमचं चालू द्या. मग तुमचा खरा आवाज कुठे? नीरव, मला माहितीये तुला असं वाटत असेल मी स्वतःचाच विचार करणारी एक स्वार्थी मुलगी आहे, पण तसं नाहीये. मी तुला जे काही बोलले ते विसरून जा. आणि त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. आणि तू म्हणशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. मला माफ कर.